नमस्कार, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा तुमचं आज खूप खूप स्वागत करते। आज आपण करणार आहे मस्त सर्वांच्या आवडीची डिश स्प्रिंग रोल। बघा, स्प्रिंग रोल म्हटलं की त्याच्या एक पद्धत असते। आपण 3 स्टेजमध्ये करणार आहे। पहिल्यांदा मी पीठ भिजवणार कसं भिजवायचं ते, त्यानंतर आपण ती भाजी तयार करायची आहे आणि त्यानंतर त्याचं स्टफिंग करण्यासाठी कसं करायचं आहे। पूर्ण शेवटपर्यंत रेसिपी पहा, म्हणजे तुम्हाला हे अगदी व्यवस्थित कळेल आणि तुमचेही असेच मस्त होतील। बघा, अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी असे स्प्रिंग रोल झालेले आहे। तर आपण पटकन त्याची तयारी करूया। स्प्रिंग रोलसाठी आपण 1.5 कप मैदा घेतलेला आहे, हे बघा, आणि त्यामध्ये कॉर्न फ्लोअर आपण 2 टेबलस्पून म्हणजे असे 2 चमचे मोठे, किंवा आपण हा पाव कप 1/4 कप असा घातलेला आहे। आणि यामध्ये आपण 1/4 चमचा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपण चांगलं भिजवायचं आहे, पातळ असं। हे बघा, पाणी घालते, साधारण आपले 8 ते 10 स्प्रिंग रोल होतात यामध्ये, मध्यम आकाराचे। असं लागेल तसं आपण पाणी हळूहळू घालत जायचं आहे, स्मूथ व्हायला पाहिजे। स्प्रिंग रोल करण्यासाठी आपण शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत 4 हिरव्या, त्यानंतर एक अशी रेड शिमला मिरची मिळाली तुम्हाला तर 10-12 बीन्सच्या शेंगा, मुख्य म्हणजे आपल्याला कोबी लागतो तो आपण साधारण पाव किलो घेतलेला आहे। गाजर, एवढ्या भाज्या आपण घेतलेल्या आहे। त्यानंतर एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या एक 5-6 घेतलेल्या आहेत। या सगळ्या भाज्या आपल्याला लागणार आहेत, त्या आपण बारीक चिरायच्या आहेत, लांब चिरायच्या आहेत, पण पातळ अशा। साधारण 1 टेबलस्पून तेल आपण गरम केलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला असा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। 1 ते 1.5 गड्डा लसूण घ्या, भरपूर पाहिजे। मिरची घातलेली आहे, इथे फोडणी नाही करायची आपल्याला, आपण भाज्या अशा ह्या लांब चिरलेल्या आहेत। गाजर आधी घालूया, गाजर शिजायला वेळ लागतो माहिती आपल्याला। त्यानंतर बीन्सच्या शेंगा, शिमला मिरची, लाल शिमला मिरचीची टेस्ट मस्त असते आणि परतायच्या चांगल्या। आपण आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। शिजले की आपण कोबी घालायचं आहे। आता इथे फुल गॅसच आहे, म्हणजे गॅसची फ्लेम फुल आहे। आपण हे स्प्रिंग रोलच्या भाज्या छान, त्याला स्मोक एक विशिष्ट वास असतो, तो येण्यासाठी आपल्याला गॅस फुलच लागतो ठेवायला आणि असं पटापट परतायचं आहे। यामध्ये तुम्ही पातीचा कांदा, स्प्रिंग ओनियन पण घालू शकता आणि कॅप्सिकम तुम्हाला पिवळी मिळाली तरी चालेल, जी मिळेल कलर्स ती घाला, मस्त टेस्ट येते। प्रथमच व्हिडिओ पाहत असाल आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉन क्लिक करा। अशाच मस्त नवीन आणि जुन्या रेसिपींसाठी तुम्हाला अपर्णाज किचनमध्ये सगळ्या रेसिपी पाहायला मिळतील। आता आपण यामध्ये शेजवान सॉस घालणार आहे, 2 टेबलस्पून घेतलेला आहे मी, ते मस्त टेस्ट असते। शेजवान सॉस नसेल तर तुम्ही टमॅटो सॉस 1 चमचा, त्यामध्ये तुम्ही चिली पेस्ट, रेड चिली पेस्ट घातली तरी चालेल। आपण आता यामध्ये मिरे पावडर घालायची आहे, साधारण बघा 10-12 मिऱ्यांची पावडर मी अशी क्रश करते। मस्त वास येतो आणि ही भाजी तयार झाली आहे। याला आता आपण असा स्मोक द्यायचा आहे। बघा, कढई अशी तिरकी धरायची आणि गॅसवरती असं, आता हे उजेड आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे, पण असं याला असा फ्लेवर यायला पाहिजे। ढकलायची भाजी बाहेर, शक्यतो तुम्ही पितळेची किंवा अशी लोखंडी कढई घ्या, पकडणी धरायची, एक अर्धा मिनिट असा स्मोक द्यायचा, म्हणजे त्याला वास मस्त येतो, एक फ्लेम असतो हा ओरिजिनल, तो येतो। आपण इथे असा नॉनस्टिक तवा घेतला आहे, अगदी थोडंसं त्याला मी तेल लावत आहे। तवा नसेल तुमच्याकडे आणि असं जर फ्राय पॅन असेल तरी तेही चालू शकतं। जसं आपण डोशाला फिरवतो तसंच हे
शक्य तितकं पातळ करून घ्यायचं। हिरडं म्हणूया आपण याला, हिरड्याप्रमाणे केलं तर साईडनी थोडंसं तेल घालूया म्हणजे लगेच निघेल, पण पूर्ण याला हे चिटकायला पाहिजे आणि एकदम हे पातळ पाहिजे बघा। असं पातळ झालं आणि फार शिजू द्यायचं नाही, म्हणजे हे थोडंसं हाफ फ्राय म्हणतो आपण तसं पाहिजे। लगेच निघालं की काढायचं। बघा लगेच झालेला आहे हा, फार जास्त होऊ द्यायचा नाही। असे सगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। प्रत्येक वेळेलाच तेल लावायला पाहिजे असं नाही, पण थोडंसं तव्याला मॉइश्चर पाहिजे, तेलकट पाहिजे बघा। सारख्या हाताने आपण फिरवायचं आहे आणि पातळ करायचं एकदम। जेवढं तुम्हाला पातळ शक्य आहे तेवढा रोल आपला छान होईल आणि लांबट करायचा। असं मी हे लांबट घेतलं आहे ना, असं लांबट व्हायला पाहिजे। थोडंसं मी असं तेल टाकते। आता हे आपण अशा ह्या डिशमध्येच ठेवायचं आहे। तुम्ही मेटलचं ताट वगैरे घेतलात तर त्याला ते चिटकेल, म्हणून आपली अशी डिश असते घरामध्ये ती घ्यायची। यामध्ये आपण भाजी बघा घालायची, अशी भाजी रोल करायचं आहे आपल्याला, त्यामुळे अशा पद्धतीने लांबट घालायची। यामध्ये आपण नूडल्स वापरत नाही, पण चायनीज असेल तर नूडल्स वगैरे वापरले जातात। हे आपण पार्टीमध्ये असतात तसे करत आहे। इथे दोन्ही साईडनी मी फोल्ड केलं, त्यानंतर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे करायचं आहे, त्यामुळे मी फार अवघड नाही दाखवत। हे असं रोल करायचं आणि आता आपल्याला जे बॅटर आपण भिजवलं होतं, म्हणजे मैदा भिजवला होता, तो थोडासा असं लावायचा आहे आणि हे फिनिश। अशा पद्धतीने आपण सगळे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला की हे पातळ असावे लागतात, फार जाड नाही। थोडंसं अलीकडेच भाजी घ्यायची म्हणजे रोल व्यवस्थित होतो, कट होऊन द्यायचं नाही बिलकुल। एखादा एक्स्ट्रा करायचा, म्हणजे जर कट झाला तर मग कमी पडते। साधारण एवढ्या साहित्यामध्ये आपले 8 रोल झालेले आहेत। कदाचित असं इथे चिरलं जाऊ शकतं थोडंसं, बघा आता इथे दिसतंय तुम्हाला। तर हे जे आपण मैदा भिजवलेला आहे तो थोडासा असा वर लावायचा, म्हणजे त्यातले बाहेर येत नाही। तर स्प्रिंग रोल मोस्टली तेलकट होतात। इकडे तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपण हे हलक्याच हाताने यामध्ये सोडायचं आहे। ते तळले जात आहेत। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा। तुम्हाला मी सांगितलं थंडीमध्ये काय स्पेशल तुम्हाला अजून रेसिपी हवे आहेत तेही कमेंट्समध्ये सांगत जावा। असे स्प्रिंग रोल सगळ्यांनाच आवडतात। अब तुम्हाला विशी पार्टीमध्ये कधी छान एरवी मुलांना तुम्ही केलेत आणि हे मुख्य करून ठेवले, तुम्ही असे हाफ फ्राय करून ठेवलेत तर 2 दिवस राहतात, पुन्हा तुम्ही सेकंड टाईम हे तळू शकता। असे आपले मस्त स्प्रिंग रोल झाले। आता हे कसे कट करायचे ते पाहूया आपण। असा ठेवलेला आहे मी बघा, अतिशय क्रिस्पी आहे, तुमच्या लक्षात येत असेल। कुरकुरीत पाहिजे व्हायला आणि असे तिरके कट्स द्यायचे। गरम गरम आहे मला, म्हणून मी जरा हळू करते। मला स्वतःला सुद्धा स्प्रिंग रोल फार आवडतात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे हे नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईकही करा आणि घरी स्प्रिंग रोल करून पहा कसे होत आहेत ते। तुम्हाला हवे तर तुम्ही यामध्ये सांगितलं मी नूडल्सही घालू शकता, आणि भाज्या इतक्या छान असताना काही गरज नाही आहे नूडल्सची, म्हणून मी वापरले नाही आहेत।